भारतात आगमन हा जो घटक आहे त्याचा अभ्यास केला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की भारतात कोणत्या युरोपियन सत्ता आल्या होत्या। सर्वप्रथम पोर्तुगीज आले होते, पोर्तुगीजानंतर डच आले होते, नंतर इंग्रज आले होते, नंतर डॅनिश आले होते आणि नंतर फ्रेंच आले होते। ते याच क्रमाने भारतात आले होते। आता पोर्तुगीजांविषयी जर आपण बघितलं तर पोर्तुगीज गोवा, दीव, दमण, दादरा नगर हवेली या भागापुरतेच ते मर्यादित होते। त्यानंतर डचांविषयी बघितलं तर डचांना इंग्रजांनी बेदराच्या युद्धात हरवलं होतं। त्यानंतर डॅनिश लोकांनी जे राजकारण होतं त्यामध्ये हस्तक्षेपच केला नव्हता, ते धर्म प्रसार करण्यासाठी आले होते। उरले आता इंग्रज आणि फ्रेंच। तर इंग्रज आणि फ्रेंच यांना काय करायचं होतं, यांना भारतामध्ये सर्वोच्च परकीय सत्ता बनायचं होतं। आता यांना भारतामध्ये सर्वोच्च परकीय सत्ता बनायचं होतं, त्यामुळे यांच्यामध्ये कायम काय व्हायचं, युद्ध व्हायचे। आता यांना तर परकीय सत्ता बनायचं सर्वोच्च आणि एकच जण बनू शकतो, त्यामुळे ते युद्ध न करता राहू शकतात का, तर हे तर पॉसिबल नाही। त्यांना युद्ध करावंच लागणार होतं। जर त्यांना एकमेव सर्वोच्च सत्ता बनायचं असेल तर त्यांना युद्ध करणं भाग होतं। त्यामुळं इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये काही युद्धे झाली आणि त्यामध्ये ऑफकोर्स इंग्रजांचा विजय झाला। त्यामुळं इंग्रज भारतातील सर्वोच्च सत्ता बनले, पहिले सर्वोच्च परकीय सत्ता बनले, नंतर इंग्रजांनी पूर्ण भारतावरच कब्जा मिळवला। तर इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये संघर्ष होण्यामागे दोन महत्त्वाची कारणे होती। पहिलं कारण, भारतात सर्वोच्च परकीय सत्ता बनायचं होतं। आता भारतात सर्वोच्च परकीय सत्ता का बनायचं होतं, सुरुवातीला त्यांना पूर्ण भारत जिंकायचा होता असा उद्देश होता का, तर सुरुवातीला त्यांना पूर्ण भारत जिंकण्याचा उद्देश नव्हता किंवा भारतावर राज्य करण्याचा सुरुवातीपासून उद्देश नव्हता। ईस्ट इंडिया कंपनी ही एक प्रायव्हेट कंपनी होती, खाजगी कंपनी होती। तिला काय करायचं होतं, नफा कमवायचा होता, तिला व्यापार करून नफा कमवायचा होता। आता फ्रेंच जर भारतात असते, इंग्रज आणि फ्रेंच दोघंही एकाच वेळी भारतात राहिले असते आणि दोघांनीही व्यापार केला असता तर जो नफा आहे तो या दोघांमध्ये डिवाइड झाला असता, बरोबर। त्यामुळे यांनी एकमेकांसोबत युद्ध करायचं ठरवलं आणि जो नफा आहे तो एकानेच मिळवायचं ठरवलं। म्हणजे यांनी दोघांनी जी युद्ध केली ती व्यापारावर एकाधिकार मिळवण्यासाठी केली असं आपल्याला म्हणता येईल। अजून एक महत्त्वाची गोष्ट, इंग्रज आणि फ्रेंच या दोघांच्याही पूर्ण जगामध्ये काही देश इंग्रजांच्या आधिपत्याखाली काम करत होते तर काही फ्रेंचांच्या आधिपत्याखाली काम करत होते। म्हणजे जसं की पुढे जाऊन आपण बघितलं की भारतावर कोणाचं कंट्रोल होतं, इंग्रजांचं कंट्रोल होतं। तर अशा प्रकारे जगातील जे काही देश होते त्यापैकी इंग्रजांच्या आधिपत्याखाली 60 पेक्षा जास्त देशांवर इंग्रजांचं कंट्रोल होतं। किती, 60 पेक्षा जास्त। आणि त्या देशांना कॉमनवेल्थ देश असं म्हटलं जातं। आणि फ्रेंचांचंही त्याप्रमाणे त्या काळी बऱ्याचशा देशांवर कंट्रोल होतं। आणि ज्या देशावर कंट्रोल नव्हतं, समजून घ्या आता भारत, तर भारतावर त्यांचं कंट्रोल नाही दोघांचं पण, मग त्यांना भारतावर कंट्रोल मिळवायचे किंवा भारतावर व्यापार करण्याचा अधिकार मिळवायचा, तर ते दोघं काय करायचे, भारतात युद्ध करायचे किंवा राजकारण करत बसायचे। असं त्यांचं प्रत्येक देशामध्ये त्या काळी राजकारण चालू होतं। मग आता काय व्हायचं, एखाद्या देशात समजून घ्या XYZ देश आहे, XYZ देशामध्ये जर त्या दोघांचं काही कारणास्तव युद्ध सुरू झालं त्या देशामध्ये, बरं का, कोणत्या XYZ देशामध्ये, समजून घ्या की ऑस्ट्रियामध्ये इंग्रज आणि फ्रेंचांचं काही कारणावरून युद्ध सुरू झालं, तर त्यांच्या ज्या ठिकाणी वसाहती होत्या त्या सर्वच ठिकाणी आणि इंग्रज आणि फ्रेंच या दोन्ही देशामध्ये सगळ्या ठिकाणी सगळ्या पातळीवर युद्ध सुरू व्हायचं। जसं की नेव्हीमध्ये, जहाजांमध्ये युद्ध सुरू व्हायचं, ज्या ठिकाणी दोघांचे सैनिक अस्तित्वात असतील त्या ठिकाणी युद्ध सुरू व्हायचं। युद्धाची बातमी आली की युद्ध सुरू, त्यांचं कोणत्याही ठिकाणी वाजलं, समजून घ्या त्यांच्या देशात जरी त्यांचं वाजलं, इंग्रजांचं आणि फ्रेंचांचं काही कारणास्तव एकमेकांसोबत तिकडे युद्ध सुरू झालं इंग्लंड आणि फ्रान्समध्ये, तर त्यांचं भारतात सुद्धा युद्ध सुरू होणार। तर अशी काही कंडिशन होती। तर आपण बघितलं की युद्ध का व्हायची, तर भारतात त्यांना सर्वोच्च परकीय सत्ता बनायचं होतं, पहिलं कारण हे आहे। आणि ते का बनायचं होतं, तर व्यापार करण्यासाठी। दुसरं कारण होतं की इतर देश सुद्धा त्यांच्या वसाहती होत्या आणि तिथे वाद किंवा युद्ध सुरू झालं तर भारतात सुद्धा युद्ध सुरू होतं। तर असं हे युद्धाचे, इंग्रज आणि फ्रेंच संघर्षाचे दोन मुख्य कारण आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर इंग्रज फ्रेंचांचा जो संघर्ष झाला तो भारतात कर्नाटकच्या धर्तीवर झाला। म्हणजे त्या काळी कर्नाटकचा जो नवाब होता तो होता अनुरुद्दीन। तर या कर्नाटकच्या नवाबाच्या आधिपत्याखाली जेवढा प्रदेश होता त्या प्रदेशावर इंग्रज आणि फ्रेंचांनी संघर्ष केला त्या ठिकाणी।
तर मित्रांनो त्यामुळे त्याला कर्नाटक युद्ध म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? कर्नाटक युद्ध म्हटलं जायचं. म्हणजे आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो, इंग्रजां आणि फ्रेंचांमध्ये एकूण 3 युद्ध झाली. पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध, दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध, तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध. तर आपण याला असं म्हणतो की पहिले कर्नाटक युद्ध, दुसरे कर्नाटक युद्ध आणि तिसरे कर्नाटक युद्ध. आता याचा कार्यकाळ आणि जो करार आहे किंवा तह आहे तो महत्वाचा आहे. तर याचा कार्यकाळ पहिले कर्नाटक युद्ध 1746 ते 1748 या काळादरम्यान झालं. दुसरं 1749 ते 1754 आणि तिसरं 1756 ते 1763. तर हा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक युद्धाचा. त्याचबरोबर युद्ध कोणत्या तहाने संपलं? तर पहिलं जे कर्नाटक युद्ध होतं किंवा इंग्रज फ्रेंच युद्ध होतं ते एक्सला चापेल तहाने, दुसरं पॉंडिचेरीच्या तहाने आणि तिसरं पॅरिसच्या तहाने संपलेलं आहे. आता आपण एकेका कर्नाटक युद्धाचा व्यवस्थितपणे अभ्यास करू. तर आता पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा पहिलं कर्नाटक युद्ध अभ्यासू. आता पहिलं इंग्रज फ्रेंच युद्धाचं कारण काय होतं? तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांचं दुसऱ्या देशात म्हणजे ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये 1740 मध्ये त्यांचा वाद सुरू झाला. तो वाद सुरू होण्याचं कारण काय होतं? तर तेथील राजा जो होता तो मृत्यू पावला. मग आता इंग्रज आणि फ्रेंच दोघंही त्या देशामध्ये होते. मग त्यांनी काय केलं? इंग्रजांनी काय म्हणी की इंग्रजांनी एका व्यक्तीला म्हणी की हा राजा बनणार. फ्रेंच काय म्हणणं नाही, आमचा हा व्यक्ती ऑस्ट्रियाचा राजा बनणार. तर मग असं या ज्या गोष्टी या सुरू झाल्या. तर मग पहिल्या इंग्रज फ्रेंच युद्धाचं कारण काय होतं? तर 1740 मध्ये ऑस्ट्रियाचा वारस कोण, म्हणजे इंग्रजांच्या व्यक्तीला वारस बनवायचं की फ्रेंचांच्या व्यक्तीला वारस बनवायचं, यावरून वाद सुरू झाला आणि यावरून दोघांमध्ये त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आणि म्हणून 1746 मध्ये भारतामध्ये सुद्धा युद्ध सुरू झालं. आणि भारतामध्ये युद्ध सुरू झालं हे आपण एका विशिष्ट पद्धतीने समजून घेणार आहोत. भारतामध्ये कशा प्रकारे युद्ध लढलं गेलं. आता आपण मूवीज मध्ये बघतो सुरुवातीला काही नावं येतात, त्यामध्ये हिरो, हिरोईन, डायरेक्टर, त्या तशाच एका सिमिलर पद्धतीचा आपण इथे अवलंब केलेला आहे. सुरुवातीला आपण या युद्धातील मेन कॅरेक्टर जे आहे त्यांची ओळख करून घेऊ. कर्नाटकचा नवाब होता अनिरुद्दीन त्या काळी. त्यानंतर फ्रेंचांचा गव्हर्नर होता डुप्ले, हा प्रसिद्ध फ्रेंचचे गव्हर्नर आहे, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानंतर मॉरिशसचा गव्हर्नर होता ला बार्डो. त्यानंतर फ्रेंचांचा सेनापती होता कॅप्टन पॅराडाईज. त्यानंतर कर्नाटकचा सेनापती होता महफूज खान, म्हणजे अनिरुद्दीनचा सेनापती कोण होता? महफूज खान. इथं खान दिसत नसेल तुम्हाला तर मी इथं लिहितो महफूज खान. आणि त्यानंतर इंग्रजांचा सेनापती होता बार्निट. हा इंग्रजांची जी नेव्ही होती, जहाजं होती, त्याचा प्रमुख होता. तर तुम्हाला हे कॅरेक्टर लक्षात आलीच असेल. परत एकदा सांगतो, कर्नाटकचं नाव अनिरुद्दीन आणि त्याचा सेनापती महफूज खान. त्यानंतर फ्रेंचांचा गव्हर्नर डुप्ले, मॉरिशसचा गव्हर्नर ला बार्डो, फ्रेंचांचा सेनापती कॅप्टन पॅराडाईज आणि इंग्रजांचा सेनापती बार्नेट, किंवा आपण त्याला नेव्हीचा प्रमुख म्हणू शकतो. सुरुवात करतो बार्नेट. त्याला युद्धाची खबर मिळते की आता ऑस्ट्रियामध्ये, इथं ऑस्ट्रेलिया नाही बरं का, ऑस्ट्रिया आहे. तर आता ऑस्ट्रियामध्ये युद्ध सुरू झालेले आहे वारसाकावरून इंग्रज फ्रेंचांमध्ये. त्याला न्यूज मिळतात. तो काय करतो? दोघांची जहाजं समुद्रात चाललेली राहते, म्हणजे समुद्रात ते व्यापार करत राहते दोघांची जहाजं, आणि त्यांची नेव्हीची जहाजं फिरत राहते. यापूर्वी त्यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण असतं. तर मग बार्नेटला ही खबर मिळतात. बार्नेट काय करतो? फ्रेंचांची जी जहाजं दिसतात ती डुबून टाकतो, फ्रेंचांची जहाजं उडवतो. मग आता ही खबर कोणाला मिळती? डुप्लेला मिळती का तिकडे युद्ध सुरू झालं. मग आता डुप्ले काय करतो? डुप्लेची जहाजं बुडली. आता काय करणार? तर त्याला आठवतं की आपला एक सहकारी आपल्याच खाली म्हणजे मॉरिशसमध्ये थांबलेला आहे. मग मॉरिशसमध्ये ला बार्डो थांबलेला असतो. तो फ्रेंच गव्हर्नर असतो. कुठला? मॉरिशसचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर कोण आहे? ला बार्डो. भारतातील फ्रेंच गव्हर्नर कोण आहे? डुप्ले. तर ही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर मग आता डुप्ले, आता आपल्याला माहिती आहे आपल्याला जर मदत लागली तर आपण आपल्या मित्राला बोलवतो. मग डुप्लेचा मित्र होता ला बार्डो. मग डुप्लेने काय केलं? ला बार्डोला बोलवलं, सैन्य घेऊन ये, आमची नेव्ही तर डुबलेली आहे. या बार्नेटने आमची नेव्ही जी होती ती डुबवली. मग आता ला बार्डो 3000 सैनिकांसोबत येतो आणि तो रस्त्यात येतच इंग्रजांची सगळी जहाजं डुबून टाकतो. म्हणजे इंग्रजांना आता पहिला झटका भेटला. आता डुप्ले काय म्हणतो? समुद्रात त्यांना पहिला झटका भेटला, जमिनीवर आता आपण देऊ. तर ला बार्डो आणि डुप्ले दोघं मिळून काय करते? मद्रासला घेरते. आता मद्रासला वेढा टाकून मद्रास ते पॅक केल्यानंतर आता इंग्रज काय म्हणते? इंग्रज ऑफर देते का आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ, हा मद्रासचा वेढा आहे तो उठवून टाका.
पण जो डुप्ले तो ऐकत नाही. पण लाबार्डो काय करतो, लाबार्डोला पाहिजे असते पैसे, मग तो काय करतो, थोडेसे पैसे घेऊन जो मद्रास आहे तो सोडून निघून जातो. मात्र डुप्लेले समजतं की यार लाबार्डो सैनिकांसोबत परत निघून गेला. मग डुप्लेला राग येतो. डुप्ले काय करतो, परत जाऊन मद्रास जिंकतो. आता नवीन कॅरेक्टर इथे ॲड होतं, कर्नाटकचं नवाब अनरुद्दीन. आता ह्या अनरुद्दीनला समजतं की या फ्रेंचांचं जे इंग्रज आहे यांचा आपल्या धर्तीवर, म्हणजे मी इथं राज्य करतो आणि हे दोघं इथं युद्ध करताय, हे काही व्यवस्थित नाही आहे आणि माझ्या प्रजेला याचा त्रास होतोय. मग कर्नाटकचा नवाब अनरुद्दीन काय करतो की आता हे सगळं जे युद्ध चाललेलं आहे हे थांबून टाका. आता डुप्ले काय विचार करतो, आपण ऑलरेडी मद्रासला परत वेढा टाकलेला आहे आणि मद्रास थोड्या दिवसात आपण जिंकू. तर मग आता डुप्ले काय करतो, या कर्नाटकचा जो नवाब असतो अनरुद्दीन याला सांगतो की मी मद्रास जिंकल्यावर तुला देतो. काय म्हणतो डुप्ले, काय म्हणतो अनरुद्दीनला की मी मद्रास जिंकल्यावर तुला देतो. मग आता अनरुद्दीन काय करतो, आणि आता फुकटमध्ये जर सर्वच मद्रास इंग्रजांकडून मिळत असेल तर मला काय हरकत आहे. अनरुद्दीन काय म्हणतो, ठीक आहे तू मला मद्रास देशील आणि मग तू युद्ध कर बिंदास. तर मग अनरुद्दीन काय करतो, सुरुवातीला सपोर्ट करतो. कुणाला, डुप्लेला सपोर्ट करतो. आता डुप्लेला चांगला सपोर्ट मिळाला. मग डुप्ले काय करतो, मद्रास जिंकून घेतो. इंग्रज एकदम बॅकफुटवरच येऊन जाते. इंग्रज काय करते, त्याच्या विरोधात डुप्लेला आता मद्रास जिंकले म्हणून पॉंडिचेरी जिंकायला जाते, जे आपली फ्रेंचांची काय असते, वखार असते. तर पॉंडिचेरीला सुद्धा कोण डिफेंड करतं, फ्रेंच डिफेंड करतात आणि इंग्रजांना पॉंडिचेरी जिंकून देत नाही. त्यामुळे इंग्रजांचा अतिशय वाईट पराभव होतो या पहिल्या युद्धात. आणि आता आपण बघितलं की डुप्लेने पॉंडिचेरी सुद्धा जाऊन दिली नाही आणि मद्रास सुद्धा जिंकून घेतलं. मग आता अनरुद्दीन काय म्हणतो, चल आता मद्रास मला देऊन टाक. डुप्ले म्हणतो अजिबात नाही, मद्रास तर काही भेटणार नाही तुला. डुप्ले त्याच्या शब्दापासून काय होतो, पलटतो. मग आता अनरुद्दीन काय करतो, महफूज खानच्या नेतृत्वाखाली 10,000 सैन्य पाठवतो मद्रास जिंकण्यासाठी. मग डुप्ले पण काय करतो, कॅप्टन पॅराडाईसच्या नेतृत्वाखाली जवळपास 930 सैनिकांना पाठवतो. या 930 सैनिकांमध्ये 230 फ्रेंच सैनिक असतात आणि 700 जे असतात ते भारतीय सैनिक असतात. आणि मग यांच्यामध्ये सेंट टॉमेची लढाई होते. कोणती लढाई, सेंट टॉमेची लढाई. आणि या सेंट टॉमेच्या लढाईत कॅप्टन पॅराडाईस विजयी होतो. म्हणजे आपल्याला इथूनच समजून येतं की संख्या कमी असली चालेल पण सैन्य प्रशिक्षित आणि त्याच्याकडे व्यवस्थितपणे दारुगोळा असेल तर ते नक्कीच जिंकू शकतं. आता आपल्याला माहिती आहे कॅप्टन पॅराडाईस जिंकल्यानंतर मद्रास कोणाकडे राहणार आहे, फ्रेंचांकडे. आता पुढे जाऊन 1748 मध्ये जे ऑस्ट्रिया आहे तेथील युद्ध थांबतं आणि तेथील युद्ध थांबल्यामुळं तेथे एक तह होतो. त्या तहाचं नाव आहे एक्सला चापेलचा तह. तर एक्सला चापेलच्या युद्धामुळे तेथील युद्ध थांबतं आणि भारतातील युद्ध सुद्धा थांबतं. तर पहिल्या इंग्रज फ्रेंच संघर्षाचा जो शेवट आहे तो एक्सला चापेल तहाने झालेला आहे. आता आपण बघितलं की पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध कोणत्या तहानुसार संपलं, एक्सला चापेल तहानुसार संपलं. तर या तहात दोन गोष्टी झाल्या होत्या. एक म्हणजे फ्रेंचांनी काय केलं, फ्रेंचांनी मद्रास जे आहे ते इंग्रजांना दिलं आणि मग इंग्रजांनी त्या बदल्यात उत्तर अमेरिकेमधील लुईसबर्ग हे ठिकाण इंग्रजांनी फ्रेंचांना दिलं. म्हणजे फ्रेंचांनी मद्रास जिंकलेलं कोणाला दिलं, इंग्रजांना दिलं आणि त्या बदल्यात इंग्रजांनी फ्रेंचांना काय दिलं, उत्तर अमेरिकेमधील लुईसबर्ग. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिल्या इंग्रज फ्रेंच युद्धाचा अभ्यास केला. यानंतर आपण दुसरं आणि तिसऱ्या युद्धाचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो यापूर्वी आपण पहिल्या इंग्रज फ्रेंच युद्धाचा अभ्यास केला. आता आपण द्वितीय इंग्रज फ्रेंच युद्धाचा अभ्यास म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा अभ्यास करणार आहोत. आणि हे जे युद्ध आहे हे 1749 ते 1754 या काळादरम्यान झालं होतं. आता आपण सर्वप्रथम काय बघतो, युद्धाचं कारण बघतो, ते का झालं होतं. तर आपण बघितलं होतं ऑस्ट्रियामध्ये वारसा हक्काच्या कारणावरून युद्ध झालं होतं इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. आता हेच कारण म्हणजे वारसा हक्काचा जो विषय आहे तो भारतात उत्पन्न झाला होता. कर्नाटकचा नवाब होता दोस्त अली. तर याच्या मृत्यूनंतर कोणाला नवाबपद द्यायचं या कारणावरून हे युद्ध सुरू झालं. त्याचप्रमाणे हैदराबादचा जो निजाम होता
त्याच्या मृत्यूनंतर नवीन निजाम कोण बनणार या कारणावरून हे युद्ध सुरू झालं होतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की कर्नाटक व हैदराबादमधील वारसा हक्काच्या संघर्षामध्ये इंग्रज आणि फ्रेंचांनी भाग घेतल्यामुळे हे युद्ध सुरू झालं होतं. आता आपण नेमकं वाद काय आहे हे आपण बघू. तर कर्नाटकचा जो नवाब आहे तो आहे दोस्त अली. कोण आहे? दोस्त अली. मग आता याच्या मृत्यूनंतर याचा जो मुलगा आहे अनुरुद्दीन हा गादीवर बसतो. पण जो याचा जावई आहे कुणाचा? दोस्त अलीचा. आणि अनुरुद्दीनचा जो मेहुणा आहे चंदा साहेब, याचं नाव काय आहे? चंदा साहेब, दोस्त अलीचा जावई. तर याला जे कर्नाटकचं नवाब पद आहे ते पाहिजे असतं. पण कर्नाटकचा दोस्त आलीनंतर नवाब कोण बनतं? अनुरुद्दीन. ही झाली पहिली कंडिशन. त्यानंतर हैदराबादमध्ये काय आहे? तर हैदराबादमध्ये निजाम उल मुल्क आसफ जहाच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा आहे नासिर जंग हा राजा बनतो किंवा निजाम बनतो. पण निजाम पद पाहिजे असतं त्याच्या भाच्याला मुझफ्फर जंगला. आता बघा, नीट लक्षात घ्या, नीट व्यवस्थितपणे समजून घ्या. आता इथे चंदा साहेबला नवाब पद मिळालं का? तर नाही, पण त्याला पाहिजे. त्यानंतर इथं मुझफ्फर जंगला निजाम पद मिळालं का? तर नाही, याला पण ते पाहिजे. तर आता अशी सिच्युएशन आहे. मग आता त्यांना पाहिजे, तर मग त्यांनी काय केलं? ते गेले फ्रेंचांकडं. कुणाकडे गेले? फ्रेंचांकडं. मग आता फ्रेंच काय म्हणे? आम्ही आहे, तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं, आम्ही चंदा साहेबला नवाब बनवतो, मुझफ्फर जंगला निजाम बनवतो. मग डुप्लेने काय केलं? ते फ्रेंचांकडे गेले ना. आपल्याला माहिती फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता? डुप्ले होता. मग आता काय झालं? फ्रेंचांकडे दोघं आल्याने फ्रेंचांना माहिती आता कर्नाटकची जी बरीचशी सेना आहे ती चंदा साहेबच्या म्हणजे चंदा साहेबचं ऐकत होती आणि हैदराबादची जी बऱ्यापैकी सेना आहे ती मुझफ्फर जंगचं ऐकत होती आणि फ्रेंचांकडे स्वतःची सैन्य तर होतच. तर मग चंदा साहेब, त्यानंतर फ्रेंच आणि डुप्ले हे तिघांनी मिळून एक युती बनवली. आता इकडे इंग्रज कसं काय शांत राहणार होते? इंग्रज सुद्धा शांत नाही राहिले. इंग्रजांनी काय केलं? ऑलरेडी नवाब असलेल्या अनुरुद्दीनची आणि निजाम असलेल्या नासिर जंगची बाजू घेतली. इंग्रजांनी काय केलं? अनुरुद्दीनची आणि नासिर जंगची बाजू घेतली. आता आपण बघा की फ्रेंचांनी चंदा साहेबची बाजू घेतल्यानंतर इंग्रज काय करणार होते? शांत बसणार होते का? तर ते लगेच जाऊन काय केलं? त्याच्या अपोनंटची जागा घेतली. कारण हे दोघं सुद्धा काय आहे? अपोनंट आहे. आणि इकडे सुद्धा सेम झालं. फ्रेंचांनी मुझफ्फर जंगची बाजू घेतल्यानंतर इंग्रजांनी कोणाची बाजू घेतली? नासिर जंगची. तर आता लढाई बघा, त्रिपक्षीय लढाई या ठिकाणी. तर सर्वप्रथम काय केलं? चंदा साहेब, डुप्ले, फ्रेंच गव्हर्नर डुप्ले आणि मुझफ्फर जंग या तिघांनी मिळून काय केलं? पहिले अनुरुद्दीनचा काटा काढला, अनुरुद्दीनला उडवलं सुरुवातीला. आणि कधी उडवलं? 1749 मध्ये. याला त्यांनी 1749 मध्ये ठार केल्यानंतर नंबर कोणाचा होता दुसरा? तो होता नासिर जंगचा. नासिर जंगला 1750 मध्ये ठार केलं. म्हणजे आता दोघ जण गेले. आता कर्नाटकचा नवाब बनला चंदा साहेब, त्यानंतर हैदराबादचा निजाम बनला मुझफ्फर जंग. म्हणजे आता इथं फ्रेंचांचा काय झाला? विजय झाला. पण आता फ्रेंचांचा विजय झाला, पण इथे एक छोटीशी चूक इथं कारणीभूत ठरते. जो अनुरुद्दीन आहे, जो पहिले कर्नाटकचा नवाब होता, याला एक मुलगा सुद्धा असतो. याचा मर्डर कधी झाला? याला कधी ठार करण्यात आलं? 1749 मध्ये. याचा एक मुलगा असतो मुहम्मद अली. मुहम्मद अली काय करतो? इंग्रजांचा आश्रय घेतो. आणि इंग्रजांचा आश्रय तो कुठे घेतो? एक शहर आहे त्रिचिनापल्ली. काय आहे? त्रिचिनापल्ली. या ठिकाणी तो इंग्रजांचा आश्रय घेतो. मात्र चंदा साहेबला माहित राहतं की अनुरुद्दीन पहिले नवाब होता आणि आता त्याचा मुलगा सुद्धा जिवंत आहे, म्हणजे पुढे जाऊन हा आपली डोकेदुखी बनू शकतो. म्हणून चंदा साहेब डुप्लेला काय म्हणतो? चल पहिले त्याला मारू, त्याच्यानंतरच मला शांती भेटेल. मग हे दोघं मिळून काय करतात? त्रिचिनापल्लीवर आक्रमण करतात. कोण? चंदा साहेब आणि फ्रेंच गव्हर्नर डुप्ले. म्हणजे त्रिचिनापल्लीला वेढा मारतात. काय मारतात? वेढा मारतात. आता त्रिचिनापल्ली राहतं इंग्रजांचं ठिकाण, त्याला पडलेला आहे वेढा. आता काय करावं? इंग्रज एकदम बॅकफूटवर. पहिले त्यांनी कर्नाटक गमावलं, नंतर हैदराबाद गमावलं. अजून एक गोष्ट, डुप्ले काय करतो? जो फ्रेंच गव्हर्नर आहे तो हैदराबादला बुसी एक त्याचा साथीदार असतो. तर बुसीच्या नेतृत्वाखाली काही सैन्य ठेवतो. बुसीच्या नेतृत्वाखाली हैदराबादला काही सैन्य ठेवतो. म्हणजे कसं होईल का हैदराबाद सेफ राहील आणि कर्नाटकवर तो स्वतः ध्यान देत असतो. म्हणजे दोन्ही ठिकाणाला त्याने सेफ करून ठेवलेलं राहतं. त्याचबरोबर चंदा साहेब आणि डुप्लेने त्रिचिनापल्लीला सुद्धा वेढा घातलेला राहतो. यामध्ये आता काहीतरी चमत्कार होण्याची गरज राहते आणि तो चमत्कार होतो. चमत्कार काय होतो? रॉबर्ट क्लाइव्ह नावाने एक जो सैनिक आहे तो पुढे येतो आणि रॉबर्ट क्लाइव्ह काय करतो? सुरुवातीला
कर्नाटकची राजधानी असलेला आर्काटचा जो किल्ला आहे त्यावर आक्रमण करतो आणि तिला जिंकून घेतो. आता कर्नाटकची इकडे राजधानी गेली. कर्नाटकचं ऑलरेडी सैन्य चंदासाहेबच्या नेतृत्वाखाली त्रिचिनापल्लीला होतं. त्याचबरोबर फ्रेंचांचं इथलं सैन्य सुद्धा त्रिचिनापल्लीला होतं. मग याने काय केलं, याने काय शक्कल लढवली, पहिले कर्नाटकची जी राजधानी आर्काट ती जिंकून घेतली. मग आता हे काय करतात, कोण, फ्रेंच गव्हर्नर डुप्लेन चंदासाहेब काही सैन्य जे म्हणजे जवळपास 4000च्या आसपास सैन्य आर्काटला पाठवतात आर्काट जिंकण्यासाठी, कर्नाटकची जी राजधानी असते ती जिंकण्यासाठी. मात्र तेथील जे इंग्रज असतात ते व्यवस्थितपणे तो जो किल्ला आहे, जो आर्काटचा किल्ला आहे तो व्यवस्थितपणे डिफेंड करतात, त्याला वाचवतात. त्यामुळे काय होतं, या ठिकाणी आर्काटच्या किल्ल्याच्या ठिकाणी फ्रेंचांचा पराभव होतो. आणि त्याचबरोबर या त्रिचिनापल्लीचं काही सैन्य तिकडे गेल्यानंतर, आर्काट किल्ला जिंकायला गेल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह त्रिचिनापल्लीवर आक्रमण करतो. म्हणजे पहिले त्याने आर्काट जिंकलं, नंतर त्रिचिनापल्लीचं सैन्य आर्काट वाचायला गेल्यानंतर त्याने त्रिचिनापल्ली सुद्धा जिंकलं. म्हणजे अशा प्रकारे तो आर्काट सुद्धा जिंकतो आणि त्रिचिनापल्लीचा वेढा सुद्धा उठवतो. अशा प्रकारे काय होतं, इंग्रजांचा या ठिकाणी विजय होतो. आणि जो डुप्ले असतो मास्टर माइंड, त्याची इथं हार होते. त्याच्या हातातून त्रिचिनापल्ली सुद्धा जाते आणि कर्नाटक सुद्धा जातं. त्यामुळे त्याला काय बसतो, मोठा झटका बसतो. आणि त्याहूनही मोठा झटका फ्रेंच सरकार त्याला देतं. कारण फ्रेंचांची जी कंपनी असते, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ती एक सरकारी कंपनी असते. आणि फ्रेंचांचं सरकार डुप्लेला, त्या मास्टर माइंडला परत बोलवतं, ज्याने हे सर्व फ्रेंचांना कमवून दिलं होतं त्याला परत बोलवलं जातं. आणि त्याच्या जागी एक गोदेहू नावाचा एक व्यक्तीला फ्रेंच गव्हर्नर म्हणून पाठवलं जातं. आणि हा अगदी शांत स्वभावाचा व्यक्ती असतो. हा काय करतो, भारतात येतो, इंग्रजांसोबत एक पॉंडिचेरीचं तह करतो. याला अहिंसेवर विश्वास असतो, याला हिंसा वगैरे करण्यात काही इंटरेस्ट नसतो. हा इंग्रजांसोबत पॉंडिचेरीचं तह करतो. या तहानुसार असं ठरतं की इंग्रज आणि फ्रेंच दोघंही आता जे भारतीय राजकारण आहे, भारताच्या राजांचे जे वारसा हक्काचे प्रश्न आहे त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि दुसरं ठरतं की फ्रेंच काय करतात, इंग्रजांनी पहिले त्यांच्या ज्या जिंकलेल्या वसाहती होतात त्या त्यांना परत देतात. तर हे असं अशा प्रकारचा तह होतो. म्हणजे यामध्ये इंग्रजांना फायदा होतो. आता यानंतर आपण हे जे युद्ध बघितलं तर हे पॉंडिचेरीच्या तहाने संपतं, हे सुद्धा महत्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा दुसरं कर्नाटक युद्धाचा व्यवस्थितपणे अभ्यास केला. आता तिसरं इंग्रज फ्रेंच युद्ध किंवा तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा व्यवस्थितपणे अभ्यास करू. आता हे युद्ध कधी झालं तर 1756 ते 1763 या 7 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडादरम्यान युरोपमध्ये एक युद्ध सुरू होतं आणि ते सप्तवार्षिक युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. मग आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तिकडे युद्ध सुरू झालं म्हणजे भारतात सुद्धा सुरू होणार. मग भारतात युद्ध सुरू होतं. आता त्यावेळी भारतामधील फ्रेंचांचा गव्हर्नर कोण असतो, गोदेहू. आणि मग काही काळानंतर फ्रेंच सरकारला समजून जातं की ह्या गोदेहूकडून काही होणार नाही, युद्धाच्या दरम्यान एक डेंजरस व्यक्तीला पाठवावं लागेल, आक्रमक व्यक्तीला पाठवावं लागेल. ते पाठवते काउंट लालीला. कुणाला पाठवते, काउंट लालीला. काउंट लालीला 1857ला पाठवलेलं राहतं. त्याला 1 वर्ष लागतं भारतात यायला. म्हणजे 1858ला हा भारतात येतो. आणि त्याआधी सिराज उद्दौलाचा प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी पराभव करून बंगालवर विजय मिळवलेला राहतो. त्यामुळे त्यांच्या हातात बंगालची संपत्ती लागलेली असते. त्यामुळे काय होतं, इंग्रज खूप पॉवरफुल बनलेले असतात, त्यांच्याकडे पैसा पण असतो, ते अजून सैन्य सुद्धा भरती करू शकतात. आणि काही सपोर्ट लागला तर बंगालवरून तो सपोर्ट येत असतो. म्हणजे याला यायला थोडं काय झालेलं राहतं, लेट झालेलं राहतं. पण हा लेट येतो पण थेट आक्रमण करतो पॉंडिचेरी जवळील एक किल्ला असतो सेंट डेव्हिड किल्ल्यावर. सेंट डेव्हिड किल्ल्यावर आक्रमण करून तो जिंकून घेतो. मग त्याला वाटतं की आपल्याला सक्सेस मिळालं. त्यानंतर पुढे जाऊन तो तंजावरवर आक्रमण करतो. पण तंजावरवर आक्रमण केल्यानंतर तंजावरचा जो राजा असतो तो फ्रेंच सैन्याला हरवतो. म्हणजे इथं ते फेल झाले. तंजावरच्या आक्रमणामध्ये काय झाले, काउंट लाली आणि जी फ्रेंच सैनिक आहे ते फेल झाले. मग आता काउंट लालीचं डोकंच तापतं. आता तो हारला, त्यामुळे तो पहिलेच आक्रमक आणि रागीट असतो. तर मग आता तो हारला, त्याला सहन नाही होत. मग तो काय करतो, आपण बघितलं होतं हैदराबादला दुसऱ्या कर्नाटक युद्धाच्या दरम्यान जो डुप्ले असतो त्याने बुसीच्या नेतृत्वाखाली काही सैन्य ठेवलेलं असतं. मग या बुसीला काय करतो, काउंट लाली बोलून घेतो.
तू ये, आता तुझी गरज आहे. आणि मग भुसीला बोलून ते मद्रासला परत वेढा करते, मग वेढा टाकते मद्रासवर आक्रमण करते. पण येथेही इंग्रज काय करतात, फ्रेंचांचा पराभव करतात. म्हणजे इथेही तो फेल होऊन जातो. मग पुढे जाऊन ऑन दिवसची लढाई होते 1760 मध्ये, आणि या लढाईत आयरकुट नावाचा इंग्रज जो सेनापती असतो तो फ्रेंचांचा जबरदस्त पराभव करतो. म्हणजे फ्रेंचांचा तंजावरमध्ये पराभव होतो, त्यानंतर मद्रासमध्ये पराभव होतो, त्यानंतर जो आयरकुट आहे तो 1 दिवसच्या लढाईत फ्रेंचांचा पराभव करतो. आणि त्यानंतर अजून एक चुकी अशी झालेली राहते, हैदराबादमधील फ्रेंचांचं सैन्य जे राहतं, जे डुप्लेने त्या ठिकाणी ठेवलेलं असतं, ते काउंट लाली इकडे बोलून घेतो मद्रासवर आक्रमण करण्यासाठी. त्यामुळे हैदराबादवरील जी पकड असते ती फ्रेंचांची निष्ठते, आणि इथं सुद्धा इंग्रजांचं वर्चस्व होतं. आणि त्याचबरोबर इंग्रज पुढे जाऊन पॉंडिचेरीला सुद्धा वेढा घालतात, जी फ्रेंचांची राजधानी असते, आणि तिला 8 महिन्यानंतर काबीज करतात. तर अशा प्रकारे इंग्रज तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा सर्व पातळीवर पराभव करतात. आणि मग जे सप्तवार्षिक युद्ध आहे ते युरोपात पॅरिसच्या तहाने संपतं. भारतात सुद्धा ते पॅरिसच्या तहाने संपतं. पण भारतामध्ये त्या तहामध्ये 2 गोष्टी आहे त्या आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचे आहे. पहिली म्हणजे फ्रेंचांना परत पॉंडिचेरी दिली जाते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणात यापुढे फ्रेंच हस्तक्षेप करणार नाही असा यांच्यात तह होतो. तर अशा प्रकारे आता फ्रेंचांना फक्त पॉंडिचेरी, आपण बघितलं की फ्रेंचांचे 1-2 ठिकाणं होते ते भारत स्वतंत्र होऊपर्यंत त्याच ठिकाणी राहिलेले, पॉंडिचेरीमध्येच होते ते. तर अशा प्रकारे मग आता इंग्रज जे आहे ते विजेते बनलेले आहे. परकीय सत्तामध्ये फायनल विजेता कोण आहे, इंग्रज आहे. तर मित्रांनो,